आत्मा नमस्ते, मी आरती। आजचा टॉपिक आहे ट्विन फ्लेमची मिरर एक्सरसाइज। ही फक्त ट्विन फ्लेम पुरताच मर्यादित नसून ही एक्सरसाइज कोणीही करू शकतात। ही आपले इमोशनल ट्रिगर्सला फाइंड आउट करून त्याच्यावर वर्क कसं करावं या बाबतीत मदत करते। यासाठी मी रेफरन्स देते जेफ आणि चेलिया यांचं ट्विन फ्लेम्स फाइंडिंग युअर अल्टिमेट लवर हे बुक। यामध्ये एक्सरसाइज प्रॉपरली एक्सप्लेन केली गेली आहे, जी तुम्हाला मी आता सांगते। ही मिरर एक्सरसाइज 4 स्टेपमध्ये डिवायडेड आहे। जेव्हा कोणताही व्यक्ती बाहेरचा जेव्हा तुम्हाला हॅरेस करतो किंवा कोणत्याही प्रकारचा ट्रिगर देतो, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो, तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करू शकता। पहिली स्टेप आहे, तुम्हाला एक पेज आणि पेपर लागेल। जर तुम्हाला हॅरेस करत असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा बॉस, तुमची सिस्टर किंवा कोणी, तर तुम्ही एका पेजवर फर्स्ट लिहायचं की माझा बॉस मला हॅरेस करत आहे। ही फर्स्ट स्टेटमेंट असेल। सेकंड स्टेप आहे की जिकडे बॉस लिहिलं आहे किंवा सिस्टर लिहिलं आहे त्या जागी तुम्ही तुमचं नाव लिहायचं की मी स्वतःला हॅरेस करत आहे। आता थर्ड स्टेप ही असते की आपल्याला आतमध्ये जाऊन शोधायचं असतं की मी कुठे हॅरेस करत आहे। बऱ्याचदा आपल्या चाइल्डहुडमध्ये हे वुंड्स सापडतात आणि आपल्या आतमध्ये जाऊन आता शोधलं तर तुम्ही बऱ्याचदा जर स्वतःचे निगेटिव्ह थॉट्स जे आपण स्वतःबद्दल क्रिएट करतो ते किती पॉझिटिव्ह आहेत, की आपण दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांचा ऐकून स्वतःला कमी लेखतोय का, स्वतःला रिजेक्ट करतोय का। स्वतःच्या वीकनेसेसमुळे आपण स्वतःला रिजेक्ट करतो, बऱ्याच ठिकाणी स्वतःवर विश्वास ठेवत नाही। अशा रीतीने आपण स्वतःलाच कमी लेखतो, रिजेक्ट करतो, इग्नोर करतो। जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोक्यामध्ये जाऊन बघाल तर इतरांपेक्षा तर आपण स्वतःलाच जास्त त्रास देतो, हॅरेस करतोय। आपण स्वतःलाच वाईट फार बोलत असतो आपल्या माइंडमध्ये। त्यानंतरची चौथी स्टेप आहे, एका मेडिटेशन स्टेटमध्ये किंवा एका जागी शांत बसा आणि स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या त्या छोट्याशा बाळाशी तुम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न करा की या बाबतीत मी तुझी हेल्प कशी करू शकतो। एक तुम्हाला कमिटमेंट करायची असते स्वतःशी, एक प्रॉमिस करायचं असतं की यापुढे मी तुझ्याबद्दल असे वाईट विचार क्रिएट नाही करणार, मी तुला असा त्रास आणि हॅरेसमेंट नाही देणार, मी तुझा ऐकण्याचा प्रयत्न करणार, तुला प्रायोरिटी देण्याचा प्रयत्न करणार, तुझ्यावर भरभरून प्रेम करायचा प्रयत्न करणार। हे जी कमिटमेंट आणि प्रॉमिस आपण स्वतःशी करतोय त्यातून सेल्फ ट्रस्ट बिल्ड होतो आणि आपल्याला हे पाळायचं आहे। सिच्युएशन येणार लाईफमध्ये, तुम्हाला टेस्ट केलं जाणार की तुम्ही हे दिलंय तर मला स्वतःला कमिटमेंट तर केलंय की मी तुला असं नाही वागणार, पण तुम्ही खरंच असं स्वतःच्या माइंडमध्ये वागताय की नाही। आणि अशा रीतीने एक्सरसाइज करून तुम्ही स्वतःला हील करू शकता आणि बाहेरची ही सिच्युएशन हळूहळू हील होते। मिरर एक्सरसाइजचा उद्देश दुसऱ्याला चेंज करणं नाही आहे, स्वतःच्या अंतर्यामी काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आहे। शेवटी वर्ल्ड इज जस्ट अ मिरर। थँक्यू सो मच। आत्मा नमस्ते।